नमस्कार मित्रांनो, निघलो होतो नगरला जाण्यासाठी आमची तयारी झाली. बघू शकताय आम्ही तिघंजण होतो. भाऊ म्हटलं गाडी मी चालवतो, चला म्हटलं बसा. मग आम्ही पोचलो डांगे चौकाच्या पुलापाशी. तिथून चला आता भेटू आता पुढं. बघू शकता आम्ही तिघंजण होतो. भाऊला म्हटलं भाऊ गाडी धर, दमानी चालत. तिथून आम्ही पोचलो. अर्ध्या रस्त्यात पोचल्यानंतर पाणी बिणी प्यायला थांबलो, चष्मा घेतले. बघू शकताय काळू मामाला बघितल्यानंतर बघू शकते या गाडीने आत्ता तिघंजण प्रवास करत होतो. भाऊ फुलच ॲटिट्यूडमध्ये होता. चला म्हटलं मी चालवतो आता गाडी, द्या म्हटलं गाडी माझ्याकडं. बसलं. भाऊनी कॅमेरा अर्धाच धरला, त्याला म्हटलं समोरचा धर थोडं नीट, जाऊ दे म्हणे जसं येईन तसा व्हिडिओ. अरे म्हटलं नको रे. तर फायनली आम्ही आलो नगरच्या कमानपाशी, पुलापाशी. तिकडे होते ट्रॅफिकवाले मामा, तिघांना बघून आले होते पावती फाडायला. तुमच्या भावाने कट घातला गाडीला, निघलो सनाट. त्याच्यानंतर चला म्हटलं भाऊ पावती बिवती बसली तर बिन पगारी फुल अधिकारी होईन. मग आम्ही निघलो. राप्पासमध्ये पोचलो घाटात. इथून चाललो होतो आम्ही नेवाशाला जाताना घाटात. भाऊला म्हटलं अरे दमानी घे, एवढी घाई नाही आपल्याला. भाऊ काय ऐकतच नव्हतं. भाऊ फुल पळवीत होता. त्याला म्हटलं अरे दमानी घे, ऐकतच नव्हता. जाऊ दे म्हणलं, जशी आई घालायची तशी घाल. मी बसलो चुपचाप. बघू शकता तुम्ही गाड्या फुल जवळून जात होत्या. त्याच्यानंतर त्याला सोडलं आम्ही घराकडं. आम्ही दोघं निघलो मग माझ्या गावाला जाताना भाऊ फुल खुश होता. त्याला म्हटलं अंधार होईन जाता आपल्याला. तो म्हणला जाऊ दे उदी, पण जाणारच. शेवटी आलो गावापाशी. इथून जायचं होतं पण आम्ही थोडं गाव फिरून आल्यानंतर आम्ही पोचलो घरी. बघू शकताय भाचा आपला बसला होता शेजारी. चला भेटून एक ब्लॉगमध्ये.